एखादी फक्त काळी पास कारण की अजून साहित्य नाही किधर है ये तो है दाई ये देखो खाली बस तू वो निकालो तार, वो क्या है तो निकालो निकालो। काय मुंडी रेंद्र शूटिंग लो खड़ी। हाँ लो बिनविषारी साप आहे पण चिडल्यानंतर डायरेक्ट आपल्या अंगावर हा अटॅक करतो। नाही काटते बहुत जोर से। आता ही जो आवाज आहे त्याचा डायरेक्ट डोळा पकडण्यासाठी बाकी काही नाही। चिडलेली आहे त्यामुळे असा आवाज करते, चिडल्यानंतर आवाज करते आणि डायरेक्ट डोळ्यावर हल्ला करते। एखादी बॅग दे दुसरी फक्त डोळा वाचवायचा राहतो तिच्यापासून, बाकी कोणताही अंग नाही वाचवलं तरी चालते, डोळा वाचवायचा। तर बघा तुम्ही पाहत आहात यूट्यूब चॅनल स्नेगल प्रतिभा ठाकरे। वेळ असा होता की आपल्याला कोणत्याही प्रकारचं साहित्य आपण आणलेलं नाही, परंतु काय हरकत नाही, पूर्णपणे बिनविषारी साप आहे ना आपल्या हाताला बघा सध्या तो आडी घालतोय। तर तो असा आडी का घालत असतोय ते ह्या फांदीवरून त्या फांदीवर जाण्यासाठी त्याला मदत व्हावी म्हणून तो आपल्या हाताला किंवा फांदीला आडी घालून जातो। झाडावर, जमिनीवर आणि पाण्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने तो राहतो। वावर त्याचा अतिशय चिडलेला आहे, अतिशय पाहू शकता तुम्ही त्याच्या गाळ्याखालचा जो भाग आहे तो पूर्णपणे फुगलेला आहे। ज्यावेळेस त्याचा तो भाग फुगलेला राहतो आणि त्याच्या तोंडामधून गुरकण्यासारखा आवाज येतो त्यावेळेस समजून जायचं की दामन साप हा खूप चिडलेला आहे आणि तो आपल्यावर अटॅक केला तरी काही नाही। पूर्णपणे बिनविषारी असा साप आहे, 12 फुटापर्यंत वाढते। शेत परिसरासाठी अतिउत्तम आहे, शेतकऱ्यांचा खूप चांगला मित्र मानला जातो। पाहू शकता अतिशय पॅगाडी त्यांनी मारलेली आहे, तर शेतकऱ्यांचा खूप चांगला मित्र हा मानला जातो। सध्या चिडलेला आहे कारण साहजिकच आहे ना, आपण त्याला डायरेक्टली हात लावणार आहे तर तो सध्या घाबरलेला आहे त्यामुळे तो चिडून आहे आणि तरी त्याचा प्रयत्न आहे फक्त पळून जाण्याचा। तो कोणत्याही प्रकारे इजा पोहोचवत नाही शिवाय त्याला त्रास दिल्याशिवाय। तर शेतकऱ्यांचा मित्र का म्हणतात बरं याला, तर थोडक्यात सांगते कारण याचे इंग्लिशमध्ये नाव आहे रॅट स्नेक। रॅट स्नेक म्हणजे रॅट म्हणजे सर्वांनाच माहिती आहे उंदीर, तर हा उंदीरेचे आवडतं खाद्य आहे त्यामुळे याला रॅट स्नेक असे म्हणतात। चला तर पटकन याला आता बॅगिंग करूया। द्यायचाच का बाबा बाई तुला, राहू दे मग। चिडल्यानंतर
ते काढी द्या बरं माझ्या हातात. अटकली उडणी उडणी डायरेक्ट पकडलं तोंड. डायरेक्टच पकडावं लागणार तिला आता. चिडलीच इतकी ती काय करणार. ते काय तिचं काही ठिकाण एवढं दिसत नाही. ती चिडली आहे बाकी काही नाही. तर तिची हेड कॅच करून लगेच टाकलं असतं तिला. दानिश भाई कौन है? दानिश भाई पकड़ो. दानिश भाई तुम भी आते ना वीडियो में. Can anybody out there hear me? Hear me?